आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। फडणवीसांनी दिलेलं आरक्षण काँग्रेसला टिकवता आलं नाही, तर काही लोक राजकीय सदम्यातून बाहेर न आल्यानं टीका करतात। बाळासाहेब थोरातांच्या टीकेवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। 2019 पर्यंत जे 16% आरक्षण मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवलं ते तुम्ही घालवलं, हे तुमचं पाप आहे। तुम्हाला तर आरक्षणाबद्दल तर काही सोयीसुलभ नव्हतं। आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता। संजय राऊतांचं संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचे ज्ञान कच्चं। भारतातील संघाच्या कोणत्याही कार्यालयाला भेट दिल्यावर त्यांचं अज्ञान दूर होईल। चंद्रकांत पाटील यांची ट्विट करत संजय राऊतांवर टीका। तुम्ही जेवढं पालकमंत्री पदाबाबत बोलाल तेवढा विषय लांबणीवरती जाईल, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। माझा तो विषय नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसी समाज बांधवांचा यलगार मोर्चा। ओबीसी नेते लक्ष्मण ठाकेंच्या नेतृत्वाखाली कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला। नागपुरात एका कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांचं आस्था आंदोलन। काही दिवसांपूर्वी दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता। रत्नागिरीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना नेते राजन साळवी आणि मंत्री उदय सामंत यांच्यात ढोल वाजवण्याची जुगलबंदी पाहायला मिळालेली आहे। मिरवणुकीमध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं उपस्थितांची मनं जिंकली आहेत। हे दोन्ही नेते एकाच वेळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते। पुण्यात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी। काल लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकावर गर्दी जमली होती। नवी मुंबई महापालिकेच्या तलावात एकूण 10,678 गणपती मूर्तींचं विसर्जन। यामध्ये घरगुती 9,929 मूर्ती तर सार्वजनिक 749 मूर्त्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ झालाय। सत्ताधारी उत्तरे देत नसल्यानं विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला। सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा विरोधकांचा आरोप। चिचोरी इथं हत्येतील गुन्ह्यातील जहाल माओवाद्याला तेलंगणातून अटक करण्यात आली। शंकर उर्फ अरुण एरामीचा असं अटक केलेल्या माओवाद्याचं नाव आहे।